नमस्कार, मी सदानंद आर्डेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। आजचा हा जो व्हिडिओ बनतोय ना, त्याचं कारण सर्वजण आपण आहात। कारण आपल्या सर्वांच्या कृपेमुळे आणि आपण आजपर्यंत दिलेल्या मोठ्या सहकार्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनतोय। आजचा व्हिडिओ बनतोय माझ्या यूट्यूब पेमेंटबद्दल। मला यूट्यूबकडून पेमेंट आलं आहे। खरं तर मला पेमेंट आलं आहे एप्रिलमध्ये, परंतु काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवू शकलो नाही। कारण मला हा जो व्हिडिओ होता ना, तो गावच्या वातावरणामध्ये बनवायचा होता आणि मी होतो मुंबईला। तर आज फायनली मला वेळ भेटला आहे आणि मी ठरवलं आहे की आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, तो पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये बनवायचा आहे। पहिले असा मी विचार केला होता की हा व्हिडिओ आहे तो कुठेतरी असं रूममध्ये बसायचं, टेबल लावायचं, व्यवस्थित ट्रायपॉड लावून बसून वगैरे बोलायचं वगैरे। परंतु नंतर माझ्या मनात आलं की आपल्या चॅनलचं नाव आहे ते कोकणावरती आधारित आहे आणि आजचा जो व्हिडिओ जो आहे ना, तो आज आपण बनवायचा कोकणाच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये। तर मला यूट्यूबकडून फायनली पेमेंट आलं आहे। तर तुम्हाला मी थोडक्यात पेमेंट कधी आलं, त्याचं साधारणतः अमाऊंट किती आहे आणि त्यासाठी मी किती मेहनत केली, ते मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही आजपर्यंत मला जे प्रेम दिलं ना, तसंच प्रेम तुमचं मला यापुढेही अपेक्षित आहे। साधारणतः मला यूट्यूबचा प्रवास सुरू करून 2.5 वर्ष होऊन गेली। सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। आणि जर कोणी नवीन यूट्यूबर असतील ना, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। तर साधारणतः मला वाटतं मी 3 ऑगस्ट 2021ला माझा यूट्यूबचा प्रवास सुरू केला। प्रवास सुरू करताना खूप अडचणी आल्या। काही जणांनी मला नावं पण ठेवली, काय याला धंदे नाहीत का, हा व्हिडिओ करतो आहे। आणि मी खरं सांगतो, मी यूट्यूबचा प्रवास जो सुरू केला ना, ते माझं एक चॅलेंजिंग होतं। कारण माझं एक सदानंद आर्डेकर या नावाने माझं ड्रॉईंगचं चॅनल होतं आणि त्याच्यानं मला मॉनिटाईज झालं, परंतु तिथे काही अडचणी असल्यामुळे पुढची प्रोसेस झाली नाही। पण मी तेव्हा एक जिद्द बाळगली होती की मी नवीन चॅनल ओपन करणार आणि ते 1 वर्षाच्या आतमध्ये सक्सेसफुल करून दाखवणार। आणि ही जिद्द मनामध्ये पकडून मी यूट्यूबचा प्रवास सुरू केला। त्यानंतर मी मला वाटतं अंबादेवीच्या मंदिरामध्ये, म्हणजे माझ्या गावची ग्रामदेवता आई अंबादेवी, हिच्या मंदिरामध्ये मी व्हिडिओ बनवून माझ्या यूट्यूबची सुरुवात केली। म्हणजे देवीचा आशीर्वाद घेतला आणि माझा यूट्यूबचा प्रवास मी सुरू केला। आणि जेव्हा मी व्हिडिओ पहिल्यांदा बनवला ना, तेव्हा ती गोष्ट आता जर बोललो ना मी, तर मला खूप हसायला येतं। कारण मी त्यावेळी पहिला व्हिडिओ केला ना, तेव्हा मला मोबाईल पकडता येत नव्हता आणि कसं व्हायचं की मोबाईलकडे बघितलं तर बोलता येत नव्हतं आणि बोललो तर मोबाईलकडे दुर्लक्ष व्हायचं। अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, अडचणी होत्या, पण त्यावर मात केली आणि आपण सर्वांनी आजपर्यंत खूप मोठी मला साथ दिली आणि या सर्वांच्या साथीमुळेच मी आज इथपर्यंत मी येऊन पोचलो। आणि साधारणतः मी आता 2.5 वर्षाचा प्रवास करतो या यूट्यूबमध्ये। आणि साधारणतः मला वाटतं मी कोरोना काळामध्ये यूट्यूबचा प्रवास सुरू केला आणि बरेचसे व्हिडिओ मी टाकले। काही व्हिडिओंना मला खूप प्रतिसादसुद्धा भेटला। त्यामध्ये माझा एक रेल्वेचा व्हिडिओ आहे, तो साधारणतः 2 लाखाच्या पार गेला। आणि कोणती कलम बांधण्याची कशी पद्धत असते, तो एक व्हिडिओ साधारणतः तो 80,000च्या वरती गेला। आणि साधारणतः मी मेहनत केल्यावरती मग मला 2.5 वर्षानंतर हे यश भेटलं आहे। आणि मला वाटतं यूट्यूबचा प्रवास मी सुरू केल्यानंतर 9 महिन्यामध्ये माझे सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि वॉच टाईम पण माझा पूर्ण झाला। आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस काय बरीचशी होती, ती नंतर तुम्हाला मी केव्हा ते सांगेन। तर मला साधारणतः एप्रिलच्या 12च्या दरम्यान मला मेसेज आला की तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले आहेत। पण त्याआधी बघा, कुठलाही प्रवास जेव्हा मी करतो ना, तेव्हा मला कुठचीही गोष्ट ती मला सहजपणे मिळत नाही आणि यावेळी पण असंच झालं होतं। मनापासून सांगायचं झालं ना, तर मला यूट्यूबमध्ये पैसे कमवायचे नव्हते। मी खरं सांगतो, यूट्यूबमध्ये मी यासाठी आलो की मला काहीतरी करून दाखवायचं होतं, मला काहीतरी शिकायचं होतं। पहिला मी जे व्हिडिओ केले ना, ते मला बोलतासुद्धा येत नव्हतं। आणि मग साधारणतः मी जे आजपर्यंत व्हिडिओ जे पण बनवले ना, सर्व व्हिडिओ जे आहेत ना, ते मी माझ्या मोबाईलच्या माध्यमातून बनवले। कुठे मी कॅमेरा घेतलेला नाही आहे। पण माझी एक जिद्द होती की काही करून करायचं। पैसे मला कमवायचे नव्हते, पण मला यूट्यूबच्या माध्यमातून खूप काही शिकता आलं, बोलता आलं। पहिल्यांदा कसं व्हायचं की खूप अडथळे यायचे, म्हणजे व्हिडिओचं एडिटिंग असेल, बाकी काय असेल, खूप गोष्टी होत्या। पण त्या सर्वांवरती मात करून मी इथपर्यंत पोचलो। आणि साधारणतः मला वाटतं फेब्रुवारीमध्ये माझे त्यांचे काही डॉलरची हे असते क्रायटेरिया, तो माझा पूर्ण झाला। काही गोष्टी असतात मी इथे सांगू शकत नाही, कारण यूट्यूबचे काही नियम असतात। त्यामुळे मी ते माझे डॉलर पूर्ण झाले। आणि माझं नशीब असं आहे ना की मला प्रत्येक गोष्ट जी आहे ना, ती लवकरात लवकर भेटत नाही। मला जास्त वेळ त्यासाठी झगडावं लागतं आणि तेच झालं। आणि काहीतरी इश्यू झाला आणि नंतर मग मला साधारणतः 12 एप्रिलला मेसेज आला की तुमच्या अकाउंटला
पैसे ट्रान्सफर झालेत आणि नंतर मग मला ते पैसे माझ्या अकाउंटला जमा झालेत. साधारणतः मी 2.5 वर्ष मेहनत केल्यावरती मला हे यूट्यूबचं पेमेंट यूट्यूबकडनं आलं. आणि तुम्हाला मी सांगतो, ॲक्च्युली कसं असतं की यूट्यूबचे काही नियम असतात, त्यामुळे मी जी काही किंमत आहे ना ती किंमत मी सांगू शकत नाही, पण तुम्हाला मी एक हिंट देऊ शकतो. तर आधी मी सांगतो की या यूट्यूबच्या पैशांचं मी काय केलं. कारण मला जे यूट्यूबचे पैसे भेटणं होते ते चांगल्या कामासाठी वापरायचे होते. तर मला यूट्यूबचं जेव्हा पेमेंट मिळालं तेव्हा मी आमच्या हल्लीच गावच्या घराचं मी काम केलं. आणि आमच्या हॉलमध्ये पहिली जमीन होती आणि आईला कसं जमिनी असल्यामुळे ते सारवण वगैरे जमत नव्हतं. मग आईची इच्छा होती की तिकडे लादी घालायची. लादी मग आम्ही ती बसवून घेतली. लादी कशी बसवली ती मी तुम्हाला दाखवतो नंतर. तर इथे बघू शकता ही अशा पद्धतीची लादी मी हॉलमध्ये बसवली आहे आणि आईची इच्छा पूर्ण केली आहे. लादी कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे कसं होते की मला असं एक इच्छा होती की जे पण मला पैसे भेटतील पहिले पेमेंट, त्या पेमेंटचा उपयोग हा चांगल्या कामासाठी करायचा. मग मी ठरवलं की हे जे पैसे मिळणार त्या पेमेंटचा उपयोग जो आहे ना, तर आईची इच्छा आहे ना ती मी पूर्ण करणार. तेवढ्या पैशात ते काम झालं नाही, पण मला एक समाधान आहे की मी ते पैसे आईच्या इच्छेसाठी वापरले, एवढं मला खूप समाधान आहे. तर त्याची अमाऊंट जी आहे ना ती तुम्हाला मी सांगू शकत नाही, पण तुम्हाला मी त्या रकमेमध्ये कोणती गोष्ट येऊ शकते ना ते तुम्हाला मी नक्की सांगतो. त्याच्यावरून तुम्हाला मग कळेल. तुम्ही ती गोष्ट मग तिकडे चेक करून बघा. मग साधारणतः तुम्हाला कळेल की मला किती पेमेंट भेटले आणि तुम्हाला त्याचा अंदाज पण येईल. तर मी आता फायनल तुम्हाला सांगतो आहे की मला किती अमाऊंट भेटली त्याची तुम्हाला मी हिंट देतो आहे. तर MIचा A3 लेक हा मोबाईल आहे आणि MIचा 13C, त्याचप्रमाणे कोडॅक कंपनीची जी स्मार्ट TV आहे ना ती 32 इंच TV त्या रकमेमध्ये येऊ शकते. एवढी अमाऊंट मला मिळाली आहे. तर ही जी रक्कम मला मिळाली ना त्याचं सर्व श्रेय जे आहे ना ते आपल्या सर्वांना आहे. आणि खरोखरच मला खूप बरं वाटलं की समाधान का वाटते की मी जिद्द पकडली आणि त्या जिद्दीने मी इथपर्यंत येऊन पोचलो. यापुढेसुद्धा मला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही वाटल्यास ती मला जे काही सांगितलं ते मॉडेल वगैरे ते तुम्ही चेक करून बघा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की मला किती पैसे मिळाले आहेत. आता काहीजण बोलतील की एवढा मोठा व्हिडिओ केला आणि काय भेटले किती पैसे भेटले ते सांगू शकत नाही, पण खरंच सांगतो की यूट्यूबचे काही नियम असतात, त्यामुळे डायरेक्टली मी ती अमाऊंट जी आहे ना ती सांगू शकत नाही. पण तुम्हाला मी हिंट नक्कीच दिली आहे. ती तुम्ही तिथे जाऊन तुम्ही चेक जर केलं ना तर तुम्हाला एक आयडिया मिळेल की एवढे पैसे मला भेटलेत. आणि खरंच सांगतो पुन्हा एकदा, हे पैसे जे मला भेटले आहेत ना याचे सर्व श्रेय आपल्या लोकांना आहे. सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जो आहे ना तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. यूट्यूबवर तर नवीन असतील ना तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. कारण कसं असतं बघा, आपण जेव्हा मेहनत करतो ना त्या मेहनतीला काही पर्याय नसतो. मेहनत आपल्याला करावीच लागते. आणि साधारणतः मी किती वर्ष 2.5 वर्षापेक्षा जास्त वेळ मेहनत केली आणि त्यानंतर मला हे यश भेटलं आहे. तुम्हाला माहिती असेल बघा. तर सर्वांना एक पुन्हा सांगतो आहे की तुम्ही कुठची गोष्ट करताना ना मेहनतीला ऑप्शन देऊ नका, मेहनत करा. यश तुमच्या मागे नक्की धावत येईल. मी यानंतर माझा यूट्यूबचा प्रवास कसा केला ना तो सुद्धा एक व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे, पण जरा सध्या वेळ नाही आहे. पण एक गोष्ट सांगतो, यूट्यूब मी का सुरू केलं, कारण बघा आपल्या कोकणातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या मला जतन करून ठेवायच्या होत्या. भविष्यात बघा ह्या गोष्टी ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला बघायलासुद्धा मिळणार नाहीत. पण काय होतं की ह्या आता मी जे व्हिडिओ बनवले आहेत ना त्या माध्यमातून व्हिडिओ ते सेव्ह राहतील आणि आपण पुढच्या वेळी किंवा भविष्यात कधी पण हे व्हिडिओ आपण बघू शकतो. आणि एकच होतं की प्रामाणिकपणे सांगतो की आपल्या कोकणातलं जे काही कल्चर आहे किंवा कोकणातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा बरेचसे काय प्रथा असतील किंवा काय असतील ना त्या मला या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायच्या होत्या. मी खरं सांगतो, मी यूट्यूबमध्ये परिपूर्ण नाही आहे. मी अजूनही शिकतो आहे आणि शिकता हे सर्व काही करतो आहे. मला यूट्यूबचा प्रवास करताना बऱ्याच जणांना नावंसुद्धा ठेवली होती. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादा प्रवास करतो ना तेव्हा अशी माणसं लागतात आणि अशी माणसं भेटली ना नाव ठेवणारी तर आपल्याला अजून एनर्जी भेटते. आणि मलासुद्धा तेच नक्की पाहायला मिळालं. लोकांना जे नावं ठेवली त्यांच्यावरती मात करून मी इथपर्यंत पोचलो आहे. तुमची साथ जी आहे ना मला याच्यापुढेसुद्धा अशीच पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, बाय बाय.